नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. सध्या करमाळा तालुक्यात एक जो चर्चेचा विषय आहे ते म्हणजे बोंधूबाबा मनोहर भोसले यांचं प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे. एप्रिल 2026मध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये करमाळा तालुक्यातील आणि बिगवण येथे ज्यांची शिक्षण संस्था आहे ती म्हणजे प्राध्यापक रामदास झोळसर यांच्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. त्यांच्या पत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ यांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली SITच्या माध्यमातून जो या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि त्यामध्ये माया झोळ यांचं देखील नाव समोर आलेलं आहे. कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये काल त्यांना माढा न्यायालयासमोर हजर केलेलं होतं. त्यामध्ये त्यांना 21 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर आज मंगळवारी 18 तारखेला करमाळा जेलमधून माया झोळ यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी आणलेलं होतं. त्यांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून त्यांना पुन्हा एकदा तपासासाठी नेण्यात आलेलं आहे. नेमकं वेगवेगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांचा तपास सुरू आहे. PSI राहुल गरड यांनी तपासासाठी या ठिकाणी त्यांना आणलेलं होतं. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी देखील माया झोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र माया झोळ यांना जी या ठिकाणी तपासासाठी आणण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये जे प्राध्यापक रामदास झोळसर हे फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे. मात्र या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखी काय धागेदोरे सापडतील हे पाहावं लागणार आहे. मात्र माया झोळ यांच्याशी आम्ही ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र आमचा संवाद होऊ शकलेला नाही. नेमकं खरंच ते या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत का, खरंच त्यांच्यावर जे काय आरोप केले जात आहेत ते खरं आहेत का, याबाबत करमाळा तालुक्यात देखील सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र हा जो तपास आहे सध्या प्राध्यापक रामदास झोळसर यांचं नाव आल्यामुळं या प्रकरणाला एक नवीन वळण लागलेलं आहे. माया झोळ यांना ज्यावेळेस आम्ही पाहिलं तर त्यावेळेस माया झोळ यांच्याशी जर काही संवाद झाला असता तर आणखी काय माहिती मिळू शकलेली असती. मात्र माध्यमांना त्यांच्याशी बोलता आलं नाही. त्यांची तपासणी केल्यानंतर लगेचच त्यांना गाडीत नेण्यात आलं. नेमकं कुरुडवाडीकडं नेण्यात आलं की पुन्हा दत्तकला शिक्षण संस्थेवरती नेण्यात आलं हे समजू शकलेलं नाही. मात्र त्यांना लगेचच्या लगे पुढील तपासासाठी नेण्यात आलेलं आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करमाळा येथे करण्यात आली आणि त्यानंतर आणखी काय धागेदोरे लागतील का हे देखील पाहावं लागणार आहे. दत्तकला शिक्षण संस्थेच्या संबंधित असलेले हुंबे आणि लिंगाडे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि माया झोळ यांना देखील यामध्ये अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही संशयित आरोपींना माढा न्यायालयानं 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि यामध्ये नेमके आणखी काय धागेदोरे हाती लागतील हे पाहावं लागणार आहे. आजच्या तपासात नवीन काय मुद्दे येतील का हे पाहावं लागणार आहे. आर्थिक गुन्ह्याच्या संबंधित त्यांच्याशी गुन्हे आहेत म्हणजे जी अघोरी विद्या करून त्यांच्याशी जे मनोहर भोसलेंनी पैसे कमवले आणि ते पैसे दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये गुंतवले आणि या गुन्ह्यामध्ये जे काय आरोपी होते 6 संशयित आरोपी होते त्यामध्ये माया झोळ यांचं देखील एक नाव आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे. पुढे काय तपास होतो हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.